कुकिंग विथ निराकार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। उकळलेल्या अंड्यांची भाजी कशी बनवायची बघूया। या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात जिरे देखील छान लालसर झाल्यावर त्यात कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे। कांदा हा छान लालसर होईपर्यंत आपण त्याला छान 10 मिनिटं होऊ देऊया मंद आचेवरती। छान लालसर झालेला आहे आपला कांदा। त्यामध्ये आपण आता टोमॅटो बारीक चिरलेलं टाकलेलं आहे। टोमॅटो देखील 5 ते 10 मिनिटं आपण छान होऊ देऊया। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी अंड्याचे आपण आता छान असे बारीक काप करून घेणार आहोत। आपण छान बारीक काप करून घेतलेले आहे। हे उकळलेल्या अंड्याचे बारीक काप आहेत। आता आपण आपला कांदा झालेला आहे का हे बघूया। आपला कांदा हा छान असा लालसर, टमाटर देखील छान झालेला आहे। आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। या ठिकाणी आपण सर्वप्रथम छान हलवून घेतलेलं आहे। आता आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यावर छान हलवून घेऊया। त्यामध्ये हळद, गरम मसाला, त्यामध्ये धने पावडर, लाल तिखट हे सर्व छान टाकून हलवून घेऊया व याला आता हलवल्यानंतर परत आपण 10 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ देऊया। 10 मिनिटं झाल्यानंतर आता तेल सुटल्यावर त्यात आपण थोडंसं पाणी टाकून परत 5 मिनिटं छान होऊ देऊया। आपला मसाला हा छान झाकून परत 5 मिनिटं होऊ देऊया। आपण आता बघू शकतो आपल्या तेलाला छान तेल सुटलेलं आहे भाजीला। आता आपण त्यात उकळलेले अंड्याचे जे बारीक काप आहे ते टाकलेले आहे। हे टाकल्यानंतर आता छान आपण ते मिक्स करून घेऊया व मंद आचेवरती परत याला आपण 10 ते 15 मिनिटं होऊ देऊया। जोपर्यंत आपल्या अंड्यांना हा सर्व मसाला लागत नाही तोपर्यंत आपण हा मसाला मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं होऊ देऊया। माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका व सबस्क्राईब करायला विसरू नका। यावर आपण आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। या ठिकाणी आपली भाजी रेडी झालेली आहे। थँक्यू सो मच। धन्यवाद।